शरद पवारांनी केलेल्या शिंदेंच्या सत्कारावर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। राज्याशी गद्दारी करणाऱ्यांचा सत्कार करणं दुर्दैवी असल्याचा घणाघात। संजय राऊतांनी घेतलेल्या भूमिकेवर चहूबाजूंनी टीका। रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश। भाजप आणि सामंत बंधूंचा उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा तिहेरी धक्का। लाडकी बहीण योजना अडचणीत। लोकप्रिय घोषणांवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे। परावलंबी समाज तयार करत आहोत का? कोर्टाचे राजकीय पक्षांना सवाल। शहाजीराजेंच्या समाधी परिसराचं सुशोभीकरण व्हावं। कर्नाटक सरकारशी उद्या चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करणार। मंत्री नितेश राणे यांची माहिती। झी24 तासच्या मोहिमेला यश। महादेव मुंडेंचे मारेकरी सापडले पाहिजेत। आरोपींची यादी आणि त्यांची सविस्तर माहिती बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे। आमदार सुरेश धस यांची माहिती। पुण्यानंतर मुंबईमध्ये जीबीएसचा पहिला बळी। मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत। नंबर प्लेट न लावल्यास वाहनधारकांना 1000चा दंड। सांगलीत अल्पवयीन मुलं नशेच्या आहारी जात असल्याचं समोर। सार्वजनिक उद्यानात मुलं हुक्का ओढत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। मुंबईत हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का घसरला। 2023-24 वर्षातील आकडेवारीतून माहिती समोर। हिंदीच्या तुलनेत पालिका शाळांची पटसंख्याही कमी। आणि 20,000 पगारवाल्या हर्षकुमारनं खरेदी केला 16 लाखांचा गॉगल। संभाजीनगर पोलिसांकडून 16 लाखांचा गॉगल जप्त।